तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात परशुराम सोनगे युट्यूब चॅनल. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. तर भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक चर्चेला उधाण आलं. राजकारण तर फारच रंगलं. म्हणजे राजकारणामध्ये राजकीय वादळे उठले. त्याच्यात त्या चाकणकर्ताचा राजीनामाही झाला. 39 पेक्षा जास्त आमदार त्या खरातच्या भजनी लागलेले होते. अनेक मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री त्याच्या चरणी लीन झालेले होते. त्याच्या विकृतीचे कळस, त्याचे काळे धंदे अजूनही पुढे येत आहेत. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगाराची जात शोधण्याची पद्धत सुरू झालेली आहे. पण हा अशोक खरात भोंदूबाबाच्या बाबतीत कोणी त्याची जात शोधली नव्हती, कोणीही त्याचं समर्थन केलं नव्हतं. कारण तो अशोक खरात भोंदूबाबा हा माणसाला लागलेला कलंक होता. पण मध्य प्रदेशातील स्वरूपानंद जे काही धर्मगुरू आहेत स्वयंघोषित, त्यांनी मात्र या खरातची जात शोधली. तर तुम्हाला आम्हाला प्रश्न पडलेला असेल की भोंदूबाबा अशोक खरात याच्या हा जाळ्यामध्ये चांगले उच्च भ्रू लोक, उच्च शिक्षित लोक, पदाधिकारी का पडले असतील? तर आपल्याला असे प्रश्न पडले. विवेकबुद्धी ज्यांची शिल्लक नव्हती किंवा ज्याची अक्कल शेण खाते, असे लोक त्याच्या भजनी लागले असं आपण म्हणतो. पण स्वरूपानंद महाराजांचं आकलन फार वेगळं आहे. त्यांना खरातच्या प्रकरणातून काहीतरी वेगळंच सांगायचं आहे. काय बोलले स्वरूपानंद महाराज, ऐकूया जरा. अशोक खरात एक जो भी खरात है यह महार जाति का है जिससे अंबेडकर थे. हम सभी महारों को तो नहीं कह सकते, लेकिन जिसका जो कर्म है, जैसे महार शूद्रों में है और कर्म वो ब्राह्मण का कर रहा था. जितने भी, जब भी आप वैदिक वर्ण व्यवस्था को चैलेंज करेंगे और गैर ब्राह्मणों को उसमें प्रवेश कराएंगे, युद्ध में गैर क्षत्रियों को प्रवेश कराएंगे, व्यापार में गैर वैश्यों को प्रवेश कराएंगे, सेवा में गैर शूद्रों को प्रवेश कराएंगे, तो व्यतिक्रम होगा और इसी तरह की कृत्य होंगे. अंबेडकर की बिरादरी के जितने लोग हैं सब पंडित बनने की होड़ में लगे हैं, लेकिन उनका चरित्र, उनका कर्म इतना कुकर्मी है कि कहना नहीं. जितने भी हैं आप देख लीजिए, उनका पूरा इतिहास उठा के देखिए. तो इसलिए शूद्रों को ब्रह्मत्व कर्म से वंचित करना चाहिए और यह राजकीय रूप से प्रतिबंधित होना चाहिए. आपने वैकल्पिक वर्ण व्यवस्था बना ली, ठीक बात है, लेकिन जो वैदिक वर्ण व्यवस्था है उसको बार बार चैलेंज मत करिए और इसको राजकीय संरक्षण प्राप्त होना चाहिए. इस पे एखादं प्रकरण झाल्यानंतर त्याच्यातून आपला स्वार्थ साधावा, आपले विचार त्याच्यातनं जगासमोर द्यावेत आणि मनामध्ये जे काही दडलेलं असतं त्यापासूनच बाहेर येतं. तसं स्वरूपानंद महाराजांच्या मनामध्ये जे काही दडलेलं आहे त्यापासूनच बाहेर आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की वैदिक वर्णव्यवस्था जी आहे तिला कोणी चॅलेंज करू नका, आव्हान करू नका, आणि वैदिक वर्णव्यवस्था आहे त्याप्रमाणे सर्वांनी वागलं पाहिजे. म्हणजे ज्या हिंदू धर्मानं विश्वकुटुंबाची संकल्पना मांडली, समतेची पताका वारकरी संप्रदायाने खांद्यावर घेतली, सर्व जाती धर्माच्या रंजलेल्या गांजलेल्या लोकांना बरोबर घेऊन समतेचं गाणं गायचं, हे वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, अशा पद्धतीचं संत जाणावा, अशा प्रकारची शिकवण, अशा प्रकारचे विचार संत तुकोबरायांनी आपल्याला दिलेले आहे. पण हे स्वरूपानंद जे काही धर्मगुरू आहेत त्यांनी मात्र वैदिक वर्णव्यवस्थेला संरक्षण द्यावं आणि अशा पद्धतीचे वर्ण जे आहेत त्यांनी आपापले व्यवहार करावेत. शूद्रांना शूद्रांचे व्यवहार करावेत, ब्राह्मणांना ब्राह्मणाचे करावेत, क्षत्रियाने क्षत्रियाचे करावेत. म्हणजे त्यांना पुन्हा भारताला पुरातन कालामध्ये घेऊन जायचं आहे, वैदिक कालामध्ये घेऊन जायचं आहे. आणि ते त्यांचं स्वप्न असेल किंवा त्यांच्या मनामध्ये दडत आहे. आणि त्यासाठी त्यांनी हे सर्व करण्यासाठी त्यांनी राज्य सत्तेला सुद्धा
आव्हान केलेलं आहे की तुम्ही सर्व नियंत्रित करा, म्हणजे कायद्याच्या चौकटीत बसवा आणि राज्य सत्तेनं त्याच्यावर नियंत्रण ठेवावं, अशा पद्धतीची त्यांनी आव्हान केलेलं आहे. म्हणजे संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन न पाळणे हेच त्यांनी ठरवलेलं आहे. आता घटनेमध्ये असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचं काय? तर वैज्ञानिक दृष्टिकोन पाळा अथवा न पाळा, पण ह्या अवर्णी व्यवस्थेला तुम्ही राजसत्तेनं संरक्षण दिलं पाहिजे, असा हा स्वरूपानंद महाराजांचा आग्रह आहे. अर्थात दीपक भाऊ केदार यांनी त्याच पद्धतीने त्याला उत्तर दिलेलं आहे. कारण पुन्हा मनुस्मृतीचं राज्य या देशामध्ये आणण्याचे काही स्वप्न असतील तर तो संघर्ष फार मोठा आहे. आणि तिची भाषा कशी असते हे आपल्याला दीपक केदार यांच्या वक्तव्यातून कळेल. स्वरूप आनंद, कसला आनंद आला रे तू? कसला आलाय स्वरूप? कुठं कुठं बाहेर निघला स्वरूप आहे तू? तू आज महाराष्ट्रात पाहिजे होता, भोंगळा करून आणला असता, गांडीवर फटके दिले असते तुझ्या. तू चुकीच्या लोकांच्या नादी लागलास. सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात आवाहन करतोय, पोलीस स्टेशनला जा आणि याच्यावरती अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत तक्रारी द्या. आणि कोणी पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर फोन करा. त्या पोलिसांना सुद्धा मी इशारा देतोय, हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, त्यांच्या जातीचं नाव, अरे हा भोंदू होता, प्रवृत्ती होती, आतंकवादी होता. ती जात होऊ शकत नाही. या प्रवृत्तीची जात तुला एमपीत बसून कळाली. कुणी फोन केला महाराष्ट्रातून? हा खरात दलित नाहीये, हा खरात बौद्ध नाहीये, हा खरात आंबेडकरी नाहीये, हा खरात मराठा समाजाचा आहे. पण एकाही मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या त्याचं समर्थन केलेलं नाही. एकाही मराठ्यांनी पुढे येऊन म्हणलं नाही की याची जात मराठा आहे. एकानेही केलं, कुणाही महाराष्ट्रात कोणत्याही जातीच्या माणसानी याची जात सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला नाही. हा आमचा महाराष्ट्र आहे, शिव फुले शाहू बाबासाहेबांचा. एमपीत बसून तू डिस्टर्ब करणार? श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन संकल्पना वेगळ्या आहेत. आणि हा दोन्हीमध्ये जी रेषा आहे ती फार पुसटची असते. श्रद्धा कुठं संपते आणि अंधश्रद्धा कुठून सुरू होते हे नीटसं कळत नाही. आणि प्रत्येक व्यक्तीनं वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे, असं आपल्या घटनेचा आग्रह आहे. आणि सर्वांना समतेची आग्रह असला पाहिजे, समतेचं पूजक असलं पाहिजे. आपल्या घटनेचा उद्देश आहे की समतेचं तत्व पाळणारा समाज या देशामध्ये तयार करायचा आहे. जेव्हाच हे धर्मगुरू येतात अशा विकृत प्रकरणाचं अशा पद्धतीनं राजकारण करत असतील तर आपण आपल्या घटनेच्या उद्देशापासून कोसं दूर जात आहोत असंच म्हणावे लागेल. तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.